नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ऊर्जा आणि शौर्य आता यांना समजलेलं आहे की विक्रांतने तीर्थाला किडनॅप केलेला आहे। मग इकडे विक्रांत हा आहे तो स्वतःहून आता ऊर्जाला आणि शौर्यला फोन करतो आणि त्यांना ओपन चॅलेंज करतो की हिम्मत असेल तर येऊन इथे तुझ्या बहिणीचं लग्न थांबवून दाखव। तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की तुला सोडणार नाहीये। तो म्हणतो की कळेल आता बदला कसा होत घेतला जातोय आणि येऊन इथं थांबवून दाखवा लग्न, असं बोलत त्याने ऊर्जाला कॉल केलेला आहे आणि ऊर्जाला या सगळ्या गोष्टी बोललेला असतो। त्याच वेळी शौर्य सुद्धा तिथं असतो। शौर्यने हे सगळं ऐकलेलं असतं। शौर्य भयानक चिडलेला असतो। शौर्य म्हणत असतो की सोडणार नाही तुला, तू माझ्या बहिणीला हात तर लावून दाखव। तेव्हा तो म्हणतो झाला, हात लावला, सगळं झालं। कसं माहितीये का, गोंजारून झालं, सगळं झालेलं आहे, येऊन इथे आता लग्न थांबवून दाखव म्हणजे झालं, असं आता स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं। आणि तेव्हा मात्र शौर्य भयानक असा चिडलेला असतो। शौर्य म्हणत असतो की सोडणार नाही, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काही तुझं चाललंय ना, हे खपवून घेतलं जाणार नाही, असं बोलणं चाललेलं असतं। आणि इकडे मात्र आता विक्रांतने लग्नाला सुरुवात केलेली आहे, शेवटचा फेरा घ्यायला सुरुवात केलेली आहे। आणि त्याला तिथे असलेले गुरुजी सांगत आहेत की हा फेरा झाला की हे लग्न संपन्न होणार। ऊर्जा आणि शौर्य त्या क्षणी तिथं पोहोचलेले आहेत आणि विक्रांतची वाट लावणार आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आणि शौर्य दोघेही गाडीतून निघालेले असतात। त्यांना आता एक गोष्ट कळली, ती म्हणजे गौरवने फोन करून सांगितलंय की इकडे तीर्थाला किडनॅप केले, काही लोक होते आणि ते तीर्थाला घेऊन गेलेत। तेव्हा आता हे दोघं विचार करू लागतात। यांच्या डोक्यात जो विचार आलाय तो म्हणजे विक्रांतने किडनॅप केले, हा तर खराच आहे, त्याबद्दल काही शंका नाहीये। मग आता पुढची गोष्ट, विक्रांतने का किडनॅप केलं असेल? ऊर्जा म्हणत असते की कसं आहे माहितीये का, मला एक कळत नाहीये की विक्रांतने किडनॅप करण्यामागचं कारण काय असेल। कारण एक गोष्ट लक्षात घे ना शौर्य, का विक्रांत किडनॅप करेल? त्याला काही पैसे हवेत का? नाहीयेत। मग का किडनॅप केले? म्हणजेच त्याला लग्न करायचंय म्हणून। इकडे हर्षवर्धन आणि आदित्य बोलत असतात। हर्षवर्धन म्हणत असतो की तीर्थाला काही होता कामा नये, तीर्थाला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। तेव्हा आदित्य म्हणत असतो पण डॅड आता काय करायचं, आपण कसं सोडवायचं हे सगळं? तेव्हा तो म्हणतोय की नाही, इकडे मी माझ्या पद्धतीने करणार आहे, आता त्या शिर्केला दाखवतो मी काय करू शकतो ते, असं म्हणत हर्षवर्धन चिडलेला असतो। तेव्हा आदित्य म्हणतो की नाही, शौर्यने सांगितले कोणाला फोन नाही करायचा। आदित्य म्हणतो पोलिसांना कळवायचं का? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही, शौर्याचं म्हणणं बरोबर आहे की पोलिसांना नाही कळवायचं, योग्य वेळी पोलिसांना कळवायचं, आत्ता आपण पोलिसांना कळवायचं नाही। हे सगळं सुरू झालेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धनची ही काही नाटकं जी आहेत ती अजिबात थांबत नसतात। इकडे तीर्थाचा जीव कासावीस झालेला असतो, कारण त्या माणसांची गाडी बंद पडलेली असते। त्यांनी आता रिक्षा बोलवलेली आहे, तिचे हात बांधलेले, तोंड बांधलेलं आहे आणि त्या रिक्षावाल्याच्या जवळ जातात आणि म्हणतात की बसे चल। रिक्षावाला म्हणतो नाही नाही मी नाही येणार। तेव्हा ते म्हणतात की चल, म्हणून त्या पक्क्याने आता त्याच्याकडे असलेली बंदूक काढलेली असते आणि त्या रिक्षावाल्याला ती बंदूक दाखवतो आणि त्याला म्हणू लागतो की चल लवकर। रिक्षावाला म्हणत असतो की नाही। आता इकडे चायचुईवाला जो आहे तो हे सगळं पाहत असतो। तो म्हणतो फोन करू का, पण हे कुठे घेऊन चाललेत त्यांना, मला कळलं पाहिजे, कारण मी जर फोन करायला थांबलो तर वेळ जाईल, मला कळणार नाहीये। आता पक्क्याने त्या रिक्षावाल्याला बंदुकीचा धाक दाखवलेला असतो आणि तीर्थाला घेऊन रिक्षात बसलेला असतो आणि तो निघालेला असतो, कारण त्याला फक्त एकच करायचंय, ते म्हणजे हे पार्सल विक्रांतच्या जवळ नेऊन पोहोचवायचं आहे। आता त्यांच्या गाडीच्या मागे म्हणजे रिक्षाच्या मागे गाडी घेऊन चायचूवाला निघालेला आहे। आणि त्याच वेळी इकडे हर्षवर्धन खूप चिडलेला असतो। हर्षवर्धन म्हणतो की आता मी बघतोच। तेव्हा आदित्य म्हणतो की डॅड कोणाला फोन करताय तुम्ही? मी विक्रांत शिर्केच्या बापाला दिग्विजय शिर्केला फोन करतोय, हे बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे दिग्विजय शिर्केला काहीच माहीत नसतं, नक्की काय झालंय, काय गोंधळ झालाय, कुठल्याच गोष्टीची कल्पना नसते। आता मात्र दिग्विजय शिर्के फोन उचलतो। दिग्विजय शिर्केने फोन उचलल्यानंतर मात्र काही गोष्टी अशा असतात, इकडे हा मात्र भयानक चिडलेला असतो आणि हा म्हणतो की काय चाललंय, काय तुमच्या पोराला अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही? कारण तुमच्या पोरानं जे काही कृत्य केलंय
तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात, काय बोलताय तुम्ही? मला तर वाटलं तुम्ही माझी माफी मागायला फोन केलाय. हे सगळं काय चाललंय? हर्षवर्धन म्हणतो, माझ्या तीर्थाला किडनॅप केले विक्रांतने. माझ्या मुलीला जर काय झालं तर मी सोडणार नाही. कारण हर्षवर्धन जहागीरदारची पार्टी ही तेवढीच मोठी आहे आणि तो दिग्विजय शिर्केला वाकवू शकतो, एवढी ताकद त्याच्यात आहे, हे दिग्विजय शिर्केला सुद्धा माहिती आहे. आणि म्हणूनच इकडे दिग्विजय शिर्के विचार करत आहे आणि बोलत आहे. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो, तो म्हणजेच दिग्विजय शिर्केला. दिग्विजय शिर्के म्हणत असतो की माझ्याकडनं चूक झालीये, पण आता करायचं काय? म्हणून तो घरामध्ये आवाज देऊ लागतो, विक्रांत 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 करून आवाज देत असतो. आणि विक्रांत काही नाहीये. मग सुवर्णा आणि त्याचबरोबर अर्पिता दोघीही बाहेर येतात आणि त्या दोघीही पाहू लागतात. तेव्हा मात्र सुवर्णा म्हणते की काय झालं? मग हा कुठं आहे? म्हणजे विक्रांत कुठं आहे? तर विक्रांत घरी नाहीये. विक्रांत कुठे गेला? हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे विक्रांत नाही घरात, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. त्यानंतर आता ऊर्जा आणि शौर्य दोघंही निघालेले असतात. ऊर्जा आणि शौर्य विचार करत आहेत की आता नक्की तीर्थाला हा माणूस कुठे घेऊन गेला असेल. तर तीर्थाचा सेमिनार आणि त्याचबरोबर शिर्केंचं घर याच्या जवळपास असणार आहे. तो कुठे फार्म हाऊस वगैरे कुठे घेऊन जाणार नाही, कारण त्याला माहिती आहे तिथे गेलं तर तो अडचणीत येईल. असं इकडे ऊर्जा बोलत असते. तेव्हा शौर्य म्हणत असतो की बरोबर आहे तुझं, असं शौर्य तिला सांगत आहे. त्याच वेळी अर्पिता तिथे येते. अर्पिता म्हणते की मला माहिती आहे काय झालंय ते, असं अर्पिता सांगत असते. तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणतो की आता काय करायचं ऊर्जा? आपल्याला काही करून पत्ता तर शोधावा लागणार आहे. अर्पिताने येऊन आता तिच्या डॅडला सांगितलेलं असतं की हो, मी स्वतः पाहिलेलं आहे नक्की काय झालेलं आहे. म्हणजेच मला वाटतंय की विक्रांतनेच तीर्थाला किडनॅप केलंय, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे इकडे अर्पिताचं बोलणं ऐकून इकडे दिग्विजय शिर्के म्हणतात, काय म्हणजे हे तुमचं तुमच्या मुलाकडे लक्ष आहे का? तो काय करतो, कुठे जातो, काही लक्षात नाहीये तुमच्या, असं म्हणत तो सुवर्णाला ओरडायला सुरुवात करतो. आणि त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे विक्रांतने तोपर्यंत तीर्थाला आता त्या गोडाऊनमध्ये आणलेला आहे. कारण विक्रांतला खूप राग आलेला आहे. काहीही झालं तरीही तीर्थासोबत आज लग्न करणारच आहे. कारण यांनी मला एवढा त्रास दिलाय ना, तर मी यांना सोडत नसतो, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्याच वेळी इकडे विक्रांतच्या बाबतीत इकडे हर्षवर्धन काळजीमध्ये आहे. त्याच वेळी विजया तिथे येते आणि विजया म्हणते की अरे आदित्य, आपली तीर्थ अजून आलेली नाहीये रे. मी कधीपासून तिची वाट पाहते. मला कळत नाहीये की काय झालंय नक्की, एवढा वेळ का लागतोय तिला, कारण एव्हाना ती यायला हवी होती, असं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे आदित्य म्हणतो की हे बघ, मग ती जर आता 1 तासात नाही आली तर मी जाईल. हर्षवर्धनचं म्हणणं असतं की मी तिला पैसे दिले होते, मित्रमैत्रिणींबरोबर डिनरला वगैरे जाणार असेल, त्यानंतर येईल ती, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन त्याचबरोबर बाकीचे सगळेजण आहेत, सगळेजण बोलत आहेत. त्याच वेळी आदित्य शौर्याला फोन करतो, कुठेपर्यंत पोहोचलाय हे विचारू लागतो. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की हो, पोहोचतोयच आम्ही, असं शौर्य सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आत्ता 1.5 तास लागणार आहे पोहोचायला, हे शौर्याचं म्हणणं असतं. आता 1.5 तास म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये. 1.5 तास म्हणजे बराच वेळ जाणार आहे, हे लक्षात आलेलं असतं आदित्यच्या. कारण टोलनाका क्रॉस केला आणि आम्ही चेंबूरला चाललेलो आहोत, असं सुद्धा आदित्यला सांगितलं जातं. तेव्हा आदित्य म्हणतो की काय आदित्य म्हणतो की चेंबूरला, पण चेंबूरला का? तेव्हा तो सांगतो की हो, चेंबूरला जर गेलो तर तिथे आम्हाला हिंट लागले, त्याच्यानुसार आम्ही चाललोय. आता चेंबूरला का जात आहेत हा प्रश्न हर्षवर्धनलाही पडलेला आहे. पण ठीक आहे, त्यांच्या परीने ते शोधतायत. आणि इकडे त्याने सांगितले की जोपर्यंत मी तीर्थाला घेणार नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. आता तीर्थाला त्या लोकेशनला पोहोचवलेलं असतं. तीर्था त्या लोकेशनला तर पोहोचलेली असते, पण त्याच वेळेस इकडे विक्रांत तिथं पोहोचलेला असतो आणि तो पक्याच्या मागं लागलेला असतो की एवढा वेळ का लागला? खरं तर एवढा वेळ लागायची गरजच नव्हती, असं म्हणणं चालू झालेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस आता शौर्य आणि ऊर्जा विचार करू लागतात. ऊर्जाचे जे कॉन्टॅक्ट आहेत त्यानुसार
ऊर्जाने चेंबूरच्या जवळपासचे वेअर हाऊसेसचे लोकेशन मिळवलेले असतात, त्याचे पत्ते मिळवलेले असतात आणि त्यानुसार ऊर्जाने ठरवलेलं असतं की तिकडेच त्या वेअर हाऊसमध्ये कदाचित आपल्याला इकडे तीर्थाला शोधता येईल. तेव्हा शौर्य म्हणतो की पण तू शुअर आहेस का? तेव्हा ऊर्जा सांगू लागते की हो, मी या बाबतीत शुअर आहे. मला गॅरंटी आहे की नक्कीच आपली तीर्थ ही त्या वेअर हाऊसेसच्याच आजूबाजूला असणार आहे. इकडे दिग्विजय शिर्केने त्यांच्या पीएला माहिती काढायला सांगितलेली असते. तेव्हा त्यांनी काढलेली असते माहिती की पक्या नावाचा जो गुंड आहे त्याच्याकडून तीर्थाला किडनॅप करण्यात आलेलं आहे. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात, काय काय करून ठेवलं या पोराने? कळतंय का ह्याला? याचे परिणाम काय होणार आहेत? लक्षात येते का याच्या? असं त्यांच्या लक्षात चाललेलं असतं. तेव्हा मात्र तो सांगत असतो की तो जो पक्या आहे तो 4 चौघातनं सुद्धा किडनॅप करू शकतो, कारण तो हिप्नोटाईज करून भुरळ पाडून किडनॅप करतो. आता हे ऐकल्यानंतर इकडे दिग्विजय शिर्केला धक्का बसतो. म्हणजे आता खात्री पटलेली आहे की विक्रांतनेच किडनॅप केलेला आहे. इकडे चायचूवाल्याने आता ऊर्जाला फोन केलाय, कारण बरोबर त्या लोकेशनपर्यंत चायचूवाला पोहोचलेला आहे आणि तो ऊर्जाला फोन करतो की ऊर्जाताई. ऊर्जा म्हणते की अरे चायचू, मी तुला नंतर फोन करते, मी घाईत आहे. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे तुम्हाला समजलं का की शौर्य दादाच्या बहिणीला किडनॅप केले? तेव्हा ती म्हणते अरे तुला कसं माहिती? तेव्हा तो म्हणतो की मी त्यांचा पाठलाग करत आलोय, मला माहिती आहे कुठं किडनॅप करून ठेवलंय ते. हे ऐकल्यानंतर ऊर्जा म्हणते मला लोकेशन पाठव. तो म्हणतो माझ्याकडे साधा मोबाईल आहे, त्यामुळे मी लोकेशन नाही पाठवू शकत आहे. ऊर्जाच्या लक्षात येतं, पण मी नक्की कुठं आहे हे मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकतो. मग तो पत्ता देऊ लागतो. इकडे दिग्विजय शिर्केला आता ही गोष्ट कळल्यानंतर दिग्विजय शिर्केने फोन करायला घेतलेला असतो आणि तो विक्रांतला फोन करतो आणि विक्रांतला सांगू लागतो की हे बघ विक्रांत, त्या पोरीला आत्ताच्या आत्ता नेऊन सोड. तेव्हा विक्रांत म्हणतो म्हणजे खबर पोहोचली तुमच्यापर्यंत? मी अजिबात हे करणार नाही, काही झालं तरीही मी तिला सोडणार नाही. दिग्विजय शिर्के म्हणत असतो की हे बघ, मी तुला काय सांगतोय लक्षात येते का तुझ्या? तू तिला आत्ताच्या आत्ता नेऊन सोड. पण विक्रांतला मात्र ह्या गोष्टी अजिबात ऐकायच्या नाही. तो म्हणतो की डॅड, कसं आहे माहिती आहे का, ती चूक मी पुन्हा करणार नाही. काही झालं तरीही मी तिला नेऊन सोडणार नाही, कारण तिला मी किडनॅप केले आणि मी तिच्याशी लग्न करून तिला घरी घेऊन तुमची सून बनवून घरी आणणार आहे. त्याशिवाय मी तिला सोडणार नाही. हे ऐकल्यानंतर खरं तर आता धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळी इकडे आता विक्रांत तीर्थाच्या जवळ येतो आणि तीर्थाला म्हणतो काळजी करू नकोस, आज आपलं लग्न होणार आहे आणि हे लग्न ठरलेल्या पद्धतीनेच होणार आहे, अगदी व्यवस्थितच होणार आहे, एवढं लक्षात ठेव. असं सगळं चाललेलं असतं आणि त्याच वेळेस इकडे तीर्था ओरडत असते, आपटत असते. तो म्हणतो काय तुझी अवस्था, खरं तर ना मला तुला या पद्धतीने आणायचंच नव्हतं ग बांधून, पण काय करणार ना, शेवटी तू माझ्याकडे कोणता ऑप्शनच ठेवलेला नाही, म्हणून मला तुला असं बांधून आणायला लागलेलं आहे आणि मी तुला असं घेऊन आलोय, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे तीर्था म्हणत असते म्हणजे काय म्हणायचंय तुला? तेव्हा तो सांगू लागतो की हे बघ, माझ्याकडे पर्याय नव्हता, आता आपलं लग्न होणार आहे आणि काही वेळातच तू माझी होणार आहेस, विक्रांतची होणार आहेस, एवढं लक्षात असू दे. हे चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र तीर्था म्हणत असते सोड मला, सोड. तीर्था स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण हा विक्रांत काय आहे, किती गुंड मवाले हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. तेवढ्यातच ऊर्जा आणि शौर्य विचार करत असतात, आता जवळ पोहोचत आलेले असतात आणि त्याच वेळेस इकडे त्यांच्या समोर आता एक उभा प्रश्न राहिलेला असतो की आता एक्झॅक्टली आपण पोहोचणार कसे? अजून एकदा चायचूला फोन करूया आणि लोकेशन एकदा कन्फर्म करून घेऊया, असं यांचं चाललेलं असतं. फोन ऊर्जा करणार तेवढ्यातच आता ऊर्जाला त्या विक्रांत शिर्केचा कॉल येतो. विक्रांतचा कॉल आल्यानंतर विक्रांत सांगू लागतो की हे सगळं काय चाललंय, कारण आता बघ तुझी कशी वाट लावणार आहे, असं इकडे विक्रांत बोलत असतो. तेव्हा ऊर्जा म्हणत असते काय चाललंय तुझं नक्की, हे सगळं काय बोलतोयस तू हे? तेव्हा तो सांगतोय की हो बघ तर तू मी काय करतोय ते, असं म्हणत त्याने ऊर्जाला धमकी दिलेली असते. ऊर्जा म्हणते बाद झालं, ऐकून नाही घेतलं जाणार तुझं, एवढं लक्षात ठेव. तेव्हा तो म्हणतो म्हणजे काय करणार आहेस? येऊन ओपन चॅलेंज देतोय मी तुला, आत्ता इथं यायचं आणि तीर्थाला विक्रांत शिर्केच्या तावडीतून सोडवायचं, बघूया किती जमतंय, असं म्हणत तो आता या दोघांनाच ओपन चॅलेंज देतोय आणि यांच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलत असतो, वागत असतो. ऊर्जा म्हणत असते की बाद झालं,
आत्तापर्यंत खूप झालंय, सोडून दाखवणारच. तो म्हणतोय की चल, काही वेळाचाच तुझ्याकडे आहे कालावधी, तेवढ्यावरून तू सोडवून दाखव. हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की सोडणार नाही तुला. इकडे शौर्य सुद्धा तेवढा चिडलेला असतो. शौर्य म्हणत असतो, जर का माझ्या तीर्थाला काही झालं तर वाट लावणारे तुझी एवढं लक्षात ठेव, सोडत नसतो तुला, असं म्हणत शौर्यने सुद्धा त्याला आता धमकी दिलेली असते. पण इकडे विक्रांत म्हणत असतो, तू थांबवूनच दाखव रे लग्न, तू काहीच करू शकत नाहीये हे मला माहितीये, असं इकडे शौर्यला तो बोलत असतो. त्याच वेळी स्वतः फोन कट होतो. ऊर्जा म्हणते की नाही, आपल्याला काही करून या राक्षसाच्या तावडीतून आपल्या तीर्थाला वाचवावंच लागणार आहे, कारण ह्या माणसाने लग्न करण्याआधी आपल्याला तिथं पोहोचायचंय. आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की त्याने तीर्थाला बेशुद्ध केलेलं आहे आणि उचलून घेऊन फेरे मारत आहे. म्हणजे तीर्थाला बेशुद्ध करून तो तिच्याशी लग्न करतोय. आणि मग मात्र इकडे आता ऊर्जा आणि शौर्य तिथे पोहोचलेले असतात. नेमके गुरुजी म्हणतात की हा 7वा फेरा आहे आणि एकदा का 7वा फेरा इकडे पूर्ण झाला की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते व्यवस्थितच होणार आहेत. म्हणजेच हे लग्न संपन्न होईल. आणि त्याच वेळी तिथे ऊर्जा आणि शौर्य पोहोचलेले आहेत आणि या विक्रांची वाट लावायला घेतलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.